बुलेटिनच्या सुरुवातीला बीडमधली महत्त्वाची बातमी। बीडमधून अतिशय धक्कादायक बातमी ही समोर येते। बीडच्या मांजरसुंबा घाटामध्ये डिझेलचा टँकर पलटी होऊन स्फोट झालेला आहे। डिझेल रस्त्यावरती सांडल्यामुळे दूरवर आग पसरली। यामुळे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवरतीही परिणाम झाला। एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। टँकर पलटी झाला आणि त्यानंतर टँकरमधील डिझेल दूरवर पसरलं आणि यामुळे आग लागली आणि ही आग पसरत गेल्याचे या व्हिडिओमधून दिसून येतंय। आगीच्या ज्वाळांनी एका बाजूचा पूर्ण मार्ग व्यापला गेला। हाच मांजरसुंबा घाट पुढे केस आणि अंबाजोगाईपर्यंत जातो। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे, तर टँकरचा चालक आणि क्लीनर कुठे आहेत याची अद्याप माहितीही मिळालेली नाही। तर ही दृश्य आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय। बीडमधली बातमी। बीडच्या मांजरसुंबा घाटात डिझेलचा टँकर पलटी झाला, स्फोट झाला आणि त्यानंतर या टँकरला मोठी आगही लागली। आकाश सावंत या अपघातासंदर्भातली माहिती देत आहेत। आकाश, या अपघातानंतरची सध्याची परिस्थिती काय? आग विझवण्यात यश आले का? आकाश, माझा आवाज येतोय? तर आकाश यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। बीडमधली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। डिझेल रस्त्यावरती सांडलं होतं, टँकर पलटी झाल्यानंतर या ठिकाणी स्फोटही झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग लागली। आकाश पुन्हा एकदा आपल्या संपर्कामध्ये आहेत। आकाश, ही आग लागल्यानंतरची सध्याची परिस्थिती काय? नक्कीच सोलापूर धुळे महामार्गावरती असलेल्या मांजरसुंबा घाटामध्ये एक डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरचा स्फोट झाला आणि यामुळे संपूर्ण परिसरामध्ये आगीचे लोड जे आहे ते पसरल्याचे पाहायला मिळाले। काही वेळापूर्वी हा स्फोट झाला असून धुळे सोलापूर महामार्गाच्या परिसरामध्ये जे वातावरण जे आहे ते भीतीचं वातावरण पसरल्याचं बघायला मिळत आहे। तर दुसरीकडे अग्निशामक दल असेल, पोलीस दलाची गाडी असेल, अग्निशामक दलाची गाडी देखील आता घटनास्थळी जे आहे ती पोहोचल्याची माहिती मिळते आणि त्यांच्याकडून ही आग विझवण्याचा जो आहे तो प्रयत्न सुरू आहे। आणि या गाडीचे जे ड्रायव्हर जे आहेत, ड्रायव्हर आणि किन्नर हे नेमके कुठे आहेत याचा देखील शोध जे आहे ते आता पोलीस असतील ते घेताना बघायला मिळत आहेत। मात्र या परिसरामध्ये एका बाजूची वाहतूक जी आहे ती कुठेतरी पूर्णपणे थांबवण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। निश्चित, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर ही दोन्ही दृश्य आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय। टँकर पलटी झाल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि या ठिकाणी आगीचा भडका उडाला आणि आग या टँकर मध्ये डिझेल असल्यामुळे सगळीकडे पसरत गेली। दुसरीकडे ही आग किती स्वरूपामध्ये पसरली याचं सुद्धा दृश्य आपण पाहतोय आणि त्यामुळे वाहतुकीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला।